सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपाने पाडले खिंडार। जिल्हाध्यक्ष महेश खराडे 5 तालुका अध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपाने मोठं खिंडार पाडलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 5 तालुका अध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। राजू शेट्टींचे खंदे समर्थक मानले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटलांनी डावे आणि उजवे असे काही नसतं असं सांगत या पक्षप्रवेशामुळे आपल्याला मोठा आनंद झाल्यामुळे आपला अशा भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या आहेत। यांची मुलगी स्वाती कोरी आणि त्यांचा सगळा गट जेवढा आहे तेवढा हा आज गडिंग्लजमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि संध्याकाळी सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे हे त्यांच्या 5 तालुका अध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आले। ह्या 2 माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना काय आहेत? बाकी तर इतके प्रवेश झाले, अगदी अतुल भोसलेपासून आणि मोठमोठी यादी आहे, विखे पाटलांपासून जयकुमार गोरेपासून मोठी यादी आहे। पण ह्या 2 प्रवेशांना महत्त्व असं आहे की दोन्ही नेते ग्रुप हे डाव्या विचाराचे। आज मला विशेषतः गडिंग्लजच्या कार्यक्रमामध्ये हे मांडण्यात यश मिळालं की डावा आणि उजवं काही नसतं। डावे जर असा दावा करत असतील की सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आम्ही झगडतो तर त्याच्या 1,00,000 पटीने मोदीजी झगडतात। त्यामुळेच तर त्यांनी 25 कोटी जनता दारिद्र्याच्या वर आणली आणि ती माझी मांडणी प्रामुख्याने जनताच्या कार्यकर्त्यांना इतकी भावली मी त्यांना असं म्हटलं की हे सगळं करतो आम्ही, तुम्हाला असं वाटतं की आम्ही करतो। तसंच मी शेतकरी संघटनेला सांगितलं की मोदीजींनी शेतकऱ्यांसंबंधी जे निर्णय घेतले म्हणजे 3100 साखरेचा भाव ठरवणं, त्यामुळे गेल्या 11 वर्षात FRP मिळाली नाही असं झालंच नाही। FRP जास्त मिळावी म्हणून तुम्ही आंदोलन करा। FRP मिळणं झालं नाही का 3100 भावच मिळाला, इथेनॉल झालं, असे 2 चांगले प्रवेश झाले। आता इथे आमची नगरसेवकांची एक ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।